सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर येते। स्मशानभूमीमध्ये दफन केलेल्या एका 10 महिन्याच्या बाळाचा मृतदेह गायब झाल्याची घटना घडलेली। तिसऱ्या दिवसाचा विधी करण्यासाठी नातेवाईक बाळाचा मृतदेह पुरलेल्या ठिकाणी गेले होते। दरम्यान त्यांना तिथे खड्डा हा आढळून आला आणि या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली। पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडनं। विश्वभूषण, हा संपूर्ण प्रकार नेमका काय घडलाय विस्तृत सांगणार? श्वेता, नक्कीच आपण जर बघितलं तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार म्हणावा लागेल। सोलापूरमधील मोदी स्मशानभूमी जी आहे त्या ठिकाणी अवघ्या लहान बाळाचा म्हणजे 10 महिन्याचं जे बाळ होतं त्याचा दफनविधी त्या ठिकाणी करण्यात आलेला होता। खेळत असताना या बाळाला इजा झाली होती आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता। 14 तारखेला त्याचा दफनविधी पार झाला। मात्र 2 दिवसानंतर जे काही सोपस्कर विधी पार पाडले जातात त्यासाठी याचे नातेवाईक जेव्हा या स्मशानभूमीमध्ये आले त्यावेळेस त्या ठिकाणी त्या दफनभूमीच्या ठिकाणी फक्त खड्डा पडलेला दिसून आला। बाळाचा मृतदेह मात्र त्या ठिकाणी नव्हता। त्यामुळं एक वेगळ्या पद्धतीची शंका या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। याचा तपास सध्या सोलापूर पोलीस करत आहेत। सोलापूरमधील सदर बाजार पोलीस मध्ये याच्या नातेवाईकांनी त्याची तक्रार केलेली आहे। त्यामुळे आता पुढे नेमकं हाती काय लाभतं आणि नेमका हा प्रकार नेमका कशामुळे घडलाय हे येणारा काळ ठरवणार आहे। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर सोलापुरातून ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय।